नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये स्क्रॅप रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे आणि हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतचा एक व्हिडिओ एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये मी पब्लिश केलेला आहे। आपण तो व्हिडिओ अवश्य बघावा, जेणेकरून आपल्या सर्व समस्या सॉल्व्ह होतील। परंतु मित्रांनो, स्क्रॅपचं रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला 128 मानकांची माहिती भरायची आहे, तिथे स्तर निश्चित करायचा आहे आणि त्याचबरोबर एक पीडीएफ फाईल असेल, त्या पीडीएफ फाईलची लिंक आपल्याला पेस्ट करावी लागणार आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात अवघड काम आहे। ते अवघड काम सोपं व्हावं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तयार करतो आहे। परत एकदा माझी विनंती आहे की आपण व्हिडिओ अवश्य बघत आहात, परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही आणि त्यामुळे जे मोटिवेशन मला मिळायला पाहिजे ते मोटिवेशन मिळत नाही। खाली जी सबस्क्राइब बटन आहे त्या बटनवर अवश्य प्रेस करा, त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, मी आपणास एक नवीन मोबाईल ऍप सजेस्ट करणार आहे आणि त्या ऍपचा उपयोग जर आपण केला तर आपलं स्क्रॅपचं रजिस्ट्रेशन आणि गुगल लिंक आणि त्याचबरोबर पीडीएफ तयार करण्याचं जे काम आहे ते काम अत्यंत सोप्या पद्धतीने होईल आणि एक बेस्ट ऍप्लिकेशन मी आपणास सजेस्ट करतो आहे। मी स्वतः ते ऍप्लिकेशन वापरतो आहे आणि ते ऍप्लिकेशन आपण सुद्धा स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल करावं अशी माझी अपेक्षा आहे। तर चला मग ते ऍप कोणतं आहे हे मी आपणास सांगतो आहे। तर चला मग आपण ते जाणून घेऊया। मित्रांनो, मी आता मोबाईलच्या स्क्रीनवर आहे। सर्वात प्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। इथे सर्च मध्ये ओकेन टाइप करायचं आहे। आपल्या समोर एक ऍप दिसत आहे, इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत एकदा इन्स्टॉल टॅब आलेली आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल, त्याला काही वेळ लागेल। आता बघा, इन्स्टॉलेशन सुरू आहे, इन्स्टॉलेशन होत आहे आणि आता इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे। स्क्रीनच्या खाली आपल्याला ओपन बटन दिसत आहे, त्याचबरोबर आपण बॅक करून मेन स्क्रीनला येऊन ओकेन आयकॉन सर्च करू शकता, यावर क्लिक करायचं आहे। आता ओकेन ऍप ओपन झालेला आहे। इथे काही परमिशन्स आपल्याला द्यायचे आहेत, अलाउवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॅमेरा सेटिंग स्टार्ट झालेली आहे, म्हणजे आता आपलं ऍप पूर्णतः इन्स्टॉल झालेला आहे। काही सेटिंग्स बाकी आहे, मी कॅमेरा आयकॉनवर क्लिक करतो। त्यानंतर परत काही परमिशन्स आपल्याला द्यावे लागतील। वाईल युजिंग द ऍप वर क्लिक करायचं आहे, अलाउ ऑल वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं ऍप इन्स्टॉल झालेलं आहे आणि स्कॅनिंग साठी रेडी झालेलं आहे। मित्रांनो, हे अत्यंत सुंदर आणि अत्यंत चांगलं ऍप आहे, ज्या ऍपचा मी रेग्युलरली उपयोग करतो। या ऍपच्या माध्यमातून आपण पीडीएफ पण स्कॅन करू शकता, त्याचबरोबर आपण जेपीजी फोटोज पण स्कॅन करू शकता किंवा स्कॅन केलेल्या इमेजला आपण जेपीजी मध्ये कन्वर्ट करू शकतो। इथे आपण नेक्स्ट करू शकतो किंवा स्किप पण करू शकतो। आपण स्किप करूया। स्किप केल्यानंतर मित्रांनो, ऍक्च्युअल ऍप आता सुरू झालेला आहे। या ठिकाणी बघा, बुक स्कॅनिंग आहे, टू टेक्स्ट स्कॅनिंग आहे, डॉक स्कॅनिंग आहे, आयडी कार्ड स्कॅनिंग आहे, क्यूआर कोड स्कॅनिंग आहे। हे वेगवेगळे स्कॅनिंगचे प्रकार आहे। यामध्ये आपल्याला पीडीएफ स्कॅनिंग साठी डॉक वर सिलेक्शन हवं आहे आणि त्यानंतर इथे जो कॅमेरा आयकॉन आहे याच्या माध्यमातून आपण स्कॅनिंग करू शकतो। तर चला मित्रांनो, आपण ऍक्च्युअल स्कॅनिंग करून बघूया, कारण आपल्याला स्क्रॅप मध्ये वेगवेगळे जीआर, वेगवेगळे परिपत्रक स्कॅन करायचे आहेत आणि ती स्कॅनिंग चांगल्या दर्जाची पण असली पाहिजे आणि त्याचबरोबर स्कॅनिंग करतानाच आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स येणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला फाईल मूव्ह करताना, फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये मूव्ह करताना सोपं जाईल। आपण सर्वात अगोदर या पेजला स्कॅन करू। मी यावर क्लिक करतो आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा, स्कॅनिंग झालेली आहे। या स्कॅनिंगला आपण ऍडजस्ट करू शकता, कमी जास्त करू शकता, क्रॉप करू शकता। ज्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे त्या पद्धतीने आपण स्कॅन करू शकतो। रिटेक वर क्लिक करून आपण परत एकदा स्कॅनिंग करू शकतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला आणखीन काही पेजेस स्कॅन करायचे असतील तर कंटिन्यू वर आपल्याला क्लिक करायचं आहे। दुसरा पेज आपण स्कॅन करू शकतो। परत एकदा कॅमेरा बटन वर क्लिक करायचं आहे। इथे स्कॅनिंग पूर्ण झालेली आहे, याला आपण मी आता क्रॉप करतो आहे, कंटिन्यू वर क्लिक करतो आहे। या ठिकाणी एक तुम्हाला मेसेज येईल, यामध्ये ऍडजस्ट द पिक्चर आफ्टर टेकन इच टाइम यावर क्लिक करायचं आहे, ओके वर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण मल्टिपल पेजेस स्कॅन करू शकतो। प्रत्येक वेळेस आपल्याला जो पेज स्कॅन करायचा आहे त्यावर कॅमेरा व्यवस्थित ऍडजस्ट करायचा आहे आणि क्लिक करायचा आहे। अशा पद्धतीने बघा, तो फोटो आलेला आहे आणि मग कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला 3 पेजेस स्कॅन झालेले दिसतील, यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक
क्लिक केल्यानंतर आपल्या समोर त्या फाईलला जे नाव द्यायचं आहे ते ऑप्शन ओपन झालेलं आहे। याला आपण मानक क्रमांक 1 नाव देऊ शकतो। ओके वर क्लिक करायचं आहे, डन वर क्लिक करायचं आहे आणि आता आपल्या समोर 3 इमेज आलेले आहे। या 3 इमेजला आपण जेपीजी मध्ये किंवा पीडीएफ मध्ये कन्वर्ट करू शकतो। आपल्याला पीडीएफ हवी आहे आणि म्हणून प्रत्येक फोटोवर क्लिक करतो, चेक बॉक्सवर क्लिक केलेला आहे। 3ही इमेज मी सिलेक्ट केलेले आहेत। नंतर आपल्याला शेअर बटनवर क्लिक करायचं आहे। इथे आपल्या समोर एक ऑप्शन येईल, यामध्ये ही फाईल पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायची आहे की जेपीजी मध्ये कन्वर्ट करायची आहे हे ऑप्शन्स दिलेले आहे। मला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचं असल्यामुळे मी पीडीएफ मध्ये कन्वर्ट करतो। त्यानंतर ही फाईल आपण व्हॉट्सअपवर शेअर करू शकता किंवा स्क्रॅपच्या रजिस्ट्रेशन साठी आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये ही फाईल घेऊन जायची असेल तर इथे आपण गुगल ड्राईव्ह सिलेक्ट करू शकता। बघा इथे मी ड्राईव्ह सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर आपलं गुगल ड्राईव्ह ओपन होईल। फाईलचं नाव मानक क्रमांक 1 आहे आणि फोल्डर आपण गुगल ड्राईव्ह मध्ये स्क्रॅप तयार केलेला आहे। हा फोल्डर कसा तयार करायचा हे मी यापूर्वीच्या स्क्रॅपच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे। या फोल्डरला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपण जो काही स्क्रॅपचा फोल्डर तयार केलेला आहे तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर मी परत एकदा त्या ठिकाणी असलेल्या फोल्डरला सिलेक्ट केलेला आहे। सिलेक्ट वर मी क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा मी सेव्ह बटन क्लिक करीन तेव्हा ती फाईल त्या फोल्डर मध्ये ऑटोमॅटिक चालली जाईल। अशा पद्धतीने आपण प्रत्येक मानकांचे स्कॅन करू शकतो। बॅक करायचं असेल तर इथे बॅक बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग त्यानंतर परत एकदा आपलं कॅमेरा आयकॉन ओपन झालेला आहे, याला आपण क्विट करू शकता, ओके वर क्लिक करू शकता। आता आपल्याला कोणत्याही सेटिंगची गरज नाही, सरळ आपण डायरेक्ट स्कॅनिंग करू शकतो, कॅमेरावर क्लिक करू शकतो आणि हवं त्या पद्धतीचं स्कॅनिंग आपण करू शकतो। मित्रांनो, एक अत्यंत दर्जेदार ऍप मी आपणास सजेस्ट केलेला आहे। या ऍपचा उपयोग आपण नक्की करावा। आपणास माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।